राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित. सोमवारपासून कार्यालये पुन्हा गजबजणार. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 21 एप्रिल 2026 पासून पुकारलेला बेमुदत संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. मुख्य सचिव आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून शनिवार दिनांक 25 पासून आरोग्य विभागाचे कर्मचारी तर सोमवार दिनांक 27 पासून शासकीय विभागातील कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होणार आहेत. या संपाचा मुख्य मुद्दा असलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत शासनाने ठोस आश्वासन दिले असून येत्या 15 दिवसात या योजनेची अंमलबजावणी विस्तृत अधिसूचना जारी करण्यात येईल असे बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आले. शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सेवा अंतर्गत समस्यांवर चर्चा करण्यासाठी दर 3 महिन्यांनी मुख्य सचिवांकडे बैठक आयोजित केली जाईल. चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि वाहन चालक भरतीवरील बंदी उठवण्याबाबत शासन सकारात्मक असून रिक्त पदे भरण्याची कारवाई वेगवान केली जाईल. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबतच्या प्रस्तावाला शासन विचाराधीन आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी व्यापक आरोग्य विमा योजना तयार करण्याचा विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुवादित असलेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी PFRDA कायदा रद्द करण्याची मागणी शासनाने मान्य केलेली नाही. तर सोमवारपासून नियमित कामकाज सुरू होईल. समन्वय समितीचे महाराष्ट्र निमंत्रक विश्वास काटकर आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी सर्व संघटनांशी चर्चा करून संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. शासनाने लेखी स्वरूपात बैठकीची इतिवृत्ती दिल्याने आणि पेन्शन योजनेबाबत आश्वासन केल्याने आम्ही संप स्थगित करत आहोत असे सांगण्यात आलेले आहे.